नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाची जाहिरात आली एमपीएससी कडून आलेली आहे। आता अर्थात निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार जर बघितलं तर ऍड येत नसतात, पण तरी सुद्धा एमपीएससी कडून म्हणजे अशा काही ऍड आहेत ज्या की ऑलरेडी परमिटेड आहे, अशा ऍड येऊ शकतात। आणि त्यातलीच एक ऍड आज आलेली आहे महिला व बाल विकास विभागाची, ज्याला आपण म्हणतो सीडीपीओ चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर। ही गट ब ची राजपत्रित खूप 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 चांगली जाहिरात आहे आणि खूप चांगलं पद आहे। 258 पदांसाठी जाहिरात आली आहे। थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पात्रता काय आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस सुद्धा चालू होणार आहे। कधी चालू होते ते पण मी तुम्हाला सांगतो। या पदासाठी सॅलरी स्ट्रक्चर काय ते पण मी तुम्हाला सांगतो। आता ही जी जाहिरात आली आहे, ही जाहिरात त्याबद्दल डिटेल माहिती आपण समजून घेऊया। पण तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला याच्यावर मी बोललो होतो की ही जाहिरात येणार आहे 258 पदांची। याचा व्हिडिओ पण मी घेतला होता आणि ती जाहिरात आता आलेली आहे। यामध्ये बघा तुम्हाला सीडीपीओ दोन इकडे बॅचेस आपल्याकडून अवेलेबल आहे। पहिली बॅच म्हणजे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्ही एकत्रित अशी बॅच फी 7999 आहे। आणि दुसरी बॅच जी आहे ती पण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, पण त्याच्यामध्ये पेपर 1 मधला कायदे घटक 4 आणि 5 आणि पेपर 2 पूर्ण अभ्यासक्रम असा 4999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। आता लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभागाकडून ही जाहिरात आहे। सीडीपीओ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेमार्फत ही जाहिरात आली, म्हणजे डिपार्टमेंटल जाहिरात आहे। यासाठी पात्रताचा निकष खूप खूप महत्त्वाचा असणार आहे। मी तुम्हाला तो सांगतो काय आहे, कोणते विद्यार्थी म्हणजे त्यातल्या कोणते अधिकारी म्हणजे आपण जॉबवर असणार फॉर्म भरू शकतात ते पण मी तुम्हाला सांगतो। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ही बॅच ऑलरेडी रेडी आहे आपली आणि एकदम प्रॉपर रेडी आहे। तुम्ही ही बॅच लगेच जॉईन करू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। चला, महत्त्वाचा मुद्दा, ही जाहिरात आली 2025 मध्ये। जे पद बघा, ह्या पदाचे भरपूर नाव, त्यापैकी आपण परिचित असणार पद कोणतं, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ज्याला आपण म्हणतो सीडीपीओ। हे गट ब च पद आणि राजपत्रित पद आहे। खूप चांगलं पद आहे, खूप महत्त्वाचं पद आहे। टोटल बघा, नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असणार आहे, म्हणजे डिपार्टमेंटचे विद्यार्थीच इथे फॉर्म भरू शकतात किंवा अधिकारी इथे फॉर्म भरू शकतात। यामध्ये त्यांनी सांगितलंय की ह्या पदासाठी जी एक्झाम आम्ही घेणार आहोत त्यामध्ये फक्त महिला व बाल विकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील कर्मचारीच फॉर्म भरू शकतात। म्हणजे कोणते कर्मचारी ते पण मी तुम्हाला सांगतो। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, परीक्षेचा दिनांक आहे का अजून नाही आलेला, परीक्षा केंद्र नाही, परीक्षेचे स्वरूप पण त्यांनी ऑनलाईन घ्यायचं की ऑफलाईन हे कळवणार आहे। त्यामुळे आता त्यांनी ते डिक्लेअर केलेलं नाही। सो फॉर्म भरल्यानंतर ते कळवतील तुम्हाला की ही एक्झाम ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, काही दिवसांपूर्वी तुम्हाला मी सांगा एमपीएससीने पण नोटिफिकेशन दिलं होतं बघा, या महिला व बाल विकास विभाग या संदर्भातलं मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षामध्ये किती जागा शिल्लक आहे याचं नोटिफिकेशन त्यांनी दिलं। मागणी पत्र किती आलं होतं ते नोटिफिकेशन एमपीएससीने दिलं होतं 258चं, आणि तीच ही जाहिरात आहे 258 पदांसाठी जाहिरात। बघा, ही जाहिरात तुम्ही बघू शकता। 258 पदांपैकी 11 पद हे दिव्यांग व्यक्तींना आहे। आता दिव्यांग व्यक्ती कोणते आहेत ते पण त्यांनी सांगितलं, हे सगळं तुम्ही बघू शकता। 3 आणि 2 पद असे त्या दिव्यांग व्यक्तींना इथे नोटिफाय केलेले हे पद असतात, 11 पद। या पदाचं वेतन श्रेणी जर बघितली तर S17 म्हणजे जवळपास तुम्हाला 47,600 पासून 1,51,100 म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 65,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला मिळणार आहे। गट ब अराजपत्रित पद आहे। फॉर्म भरण्याची प्रोसेस 24 नोव्हेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे। त्यानंतर यामध्ये आहे महत्त्वाचं, कोण फॉर्म भरू शकतं, पात्रता बघा। पात्रतेमध्ये कोणते तर महिला व बाल विकास विभागातील उमेदवार किंवा कर्मचारी फॉर्म भरू शकता, आणि दुसरं ग्राम विकास विभागातील कर्मचारी फॉर्म भरू शकता। मग यामधले कोणते कर्मचारी तर महिला बाल विकास विभागातले संवर्ग बघा, पहिलं जिल्हा परिवीक्षा अधिकारी, ज्याला आपण अधीक्षक शासकीय संस्था, अधीक्षक शासकीय संस्था, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क हे फॉर्म भरू शकता। त्यानंतर परिवीक्षा अधिकारी, उपअधीक्षक, सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गट क फॉर्म भरू शकता। कार्यालयीन अधीक्षक गट क फॉर्म भरू शकता। मुख्य सेविका गट क फॉर्म भरू शकता। समुपदेशक गट क अराजपत्रित फॉर्म भरू शकता। संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित फॉर्म भरू शकता आणि विधी सल्लागार गट ब अराजपत्रित फॉर्म भरू शकता। ग्राम विकास विभागातले कोण फॉर्म भरू शकतं, जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी कृषी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, जिल्हा तांत्रिक सेवा गट क विस्तार अधिकारी शिक्षण, जिल्हा सेवा वर्ग क सहाय्यक प्रशासक अधिकारी लिपिक संवर्ग, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी सांख्यिकी, जिल्हा सेवा गट क विस्तार अधिकारी पंचायत आणि जिल्हा तांत्रिक सेवा गट क समाज कल्याण पर्यवेक्षिका, तसेच व्यपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हा संवर्ग इथे फॉर्म भरू शकतो। जिल्हा तांत्रिक सेवा गट क आरोग्य पर्यवेक्षक विस्तार हे सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात। याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यालयीन कर्मचारी
कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज करण्यास पात्र नाही, हेच कर्मचारी इथे फॉर्म भरू शकता. हा महत्वाचा मुद्दा पात्रतेबाबत. दुसरा मुद्दा काय, यामध्ये याला अनुभव पण लागणार आहे बघा. एक्सपिरियन्स मॅटर करणार आहे का, तर यस एक्सपिरियन्स मॅटर करणार आहे. इथे तुम्हाला 1 जानेवारी 2026 म्हणजे पुढच्या वर्षाची सुरुवात 1 जानेवारी 2026 पर्यंत सलग 7 वर्ष तुमचं विनाखंड नियमित सेवा तुमची असावी लागेल. जे अधिकारी मी तुम्हाला दाखवले आता त्यानुसार त्या अधिकाऱ्यांची सेवा 1 जानेवारी 2026 पर्यंत 7 वर्ष असावी लागेल. मग त्यांनी एक्झाम्पल पण दिले त्यांनी बघा. नामनिर्देशाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून, त्यानंतर पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून आणि अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीच्या दिनांकापासून, अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून तुम्हाला 1 जानेवारी 2026 पर्यंत 7 वर्ष अखंड सेवा असावी लागेल. त्यानंतर यामध्ये 2 मुद्दे अजून त्यांनी ऍड केले, 4 मुद्दे. त्यापैकी हे 2 मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा. जिल्हा परिवीक्षिका अधिकारी संवर्गाच्या बाबतीत नियमित किमान 7 वर्ष सेवा पूर्ण केल्याची गणना करताना काय पकडचं, परिवीक्षा अधिकारी व जिल्हा परिवीक्षा अधिकारी या संवर्गात केलेली सेवा एकत्रितरित्या पकडण्यात येणार. म्हणजे तुम्ही ह्या पदावर असताना इथे पदोन्नती झाली असेल तर दोन्ही पदांचा तुमचा एकत्रित अनुभव इथे काउंट केला जाणार आहे. अशा स्वरूपाचा एकत्रित 7 वर्षाचा अनुभव असल्यास अर्ज सादर करताना उमेदवाराने डेझिग्नेशन आणि नेचर ऑफ जॉब मध्ये डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिसर अँड प्रोबेशनरी ऑफिसर ग्रुप सी हे पदनाम टाकून फॉर्म भरायचा आहे, अनिवार्य आहे ते. म्हणजे त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने डिपार्टमेंट या सदराखाली विभागाचे म्हणजेच महिला व बाल विकास विभाग अथवा ग्राम विकास विभाग तसेच डेझिग्नेशन आणि नेचर ऑफ जॉब मध्ये जाहिरातीमधील परिच्छेद 5.1 मधील तक्त्यापैकी सध्या कार्यरत असलेल्या विभागातील संवर्गाचे पदनाम नमूद करणे अनिवार्य आहे. मी तुम्हाला जी लिस्ट दाखवली त्यापैकीच तुमचं पद असावं ते इथे टाकणं सुद्धा अनिवार्य असणार आहे. फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ मी घेणार आहे. पुढची पूर्ण सिरीज माझी येणार आहे. ती सिरीज बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. 5.7 नंबर बघा. त्यांनी सांगितलंय की जे उमेदवार इथे पात्र आहेत त्यांच्यासाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा बघा. सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण तुमचं परीक्षण असताना ती परीक्षा उत्तीर्ण न झाले असेल तर ते उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिलेली नाही, सूट दिलेली असेल तर चालेल, पण सूट दिलेली नाहीये असे उमेदवार किंवा ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रस्तुत जाहिरातीच्या दिनांकास विभागीय चौकशी प्रलंबित असेल असे उमेदवार इथे पात्र नाही. 3 मुद्दे तुम्हाला सांगितले. पहिला, तुमचं प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण नसेल तर, सूट दिलेली नसताना तुम्ही उत्तीर्ण नसेल तर, आणि तुमच्यावर काही विभागीय चौकशी चालू असेल तर फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर हा एक GR त्यांनी सांगितलाय, वेळोवेळी विहित केली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तुम्ही सिलेक्ट झाला होता 2 वर्षात तुम्हाला MSCID किंवा संगणक प्रमाणपत्र मिळवायचं होतं, ते जर मिळवलं असेल तर वेल, ते जर नसेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाही. आणि हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे किंवा ज्यांनी यापूर्वी सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे अथवा सदर परीक्षा देण्यापासून सूट मिळाली आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. हा पण मुद्दा नीट नोट करून ठेवा. आता पुढे जाऊया. परीक्षेचे टप्पे कसे असणार आहे. परीक्षेचे टप्पे बघा. लेखी परीक्षा 400 मार्कांची, मुलाखत 50 गुणांची असणार आहे. परीक्षा स्वरूप ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. प्रश्नपत्रिका 2 असणार आहे. 2 प्रश्नपत्रिका, एकूण गुण 450 म्हणजे 400 आणि 400 हे मुलाखतीचे 50 असे एकूण 450 मार्कांची ही एक्झाम असणार आहे. सिलेबस त्यांनी दिलेला आहे. एक्झामिनेशन पोर्टलच्या अंडर सिलेबस दिलेला MPSCच्या वेबसाईटला. तो सिलेबस थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा. यामध्ये पेपर 1 जो असणार आहे, पेपर 1 हे लेखी परीक्षा 400 मार्कांची, पेपर 1 जो असणार आहे तो तुमचा 200 मार्काचा, पेपर 2 200 मार्काचा, 100 प्रश्न असतात. पेपर 1 मध्ये बघा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाचे संबंधित निवडक कायदे व संस्था असणार तुम्हाला. म्हणजे 12वी पदवी विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान असे तुमचे हे पेपर इथे असणार आहे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी. लँग्वेजचे पेपर, लँग्वेज मध्ये उरलेले हे जे सब्जेक्ट आहे सगळे मराठीमध्येच असणार आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, मराठीमध्ये क्वेश्चन असणार. 100 प्रश्न 200 मार्कांना. दोन्ही क्वेश्चन पेपर 1-1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न म्हणजे 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर असणार आहे. आता याचा सिलेबस थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो, पण तत्पूर्वी याला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि अभ्यासक्रम बघितला तर मराठीमध्ये बघा हा सिलेबस आहे, हा इंग्रजीचा सिलेबस आहे. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल, त्यानंतर गणित, बुद्धिमापन चाचणी आणि चालू घडामोडी हा सिलेबस आहे. आणि शासनाचे संबंधित निवडक कायदे आणि संस्था जो आहे बघा 4था आणि 5वा घटक या पद्धतीने.
म्हणजे RTI माहितीचा अधिकार आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमातीचा हा अधिनियम आहे, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम आहे, शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्यासाठी नियमावली आहे. हे सगळं राज्य महिला आयोग, मानवी हक्क आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचा अभ्यास तुम्हाला कायद्यांच्या अंतर्गत असणार आहे. पेपर 2 मध्ये सगळे तुम्हाला कायद्याचे बघा, भारताचं संविधान तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे, त्यांच्या समित्या अभ्यासायच्या आहे, महाराष्ट्र नागरिक सेवा, हे सगळा सिलेबस तुम्हाला पेपर 2 मध्ये सगळा कायद्या संदर्भातला आहे. तुम्हाला त्या पदावर जॉब करताना लागणारे कायदे आहेत ना, ते कायदे यामध्ये सगळे टाकलेले बघा. हे सगळे कायदे आहेत आणि या सगळे कायद्यांच्या अगेन्स्ट आपल्या टीमने व्यवस्थित लेक्चर पण तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. सो नक्की त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. बॅचेस अवेलेबल आहे. तुम्हाला मी पात्रता सांगितली, तुम्हाला मी परीक्षा पद्धत सांगितली. या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करा. यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. एक तुम्हाला पेपर 1 पेपर 2 एकत्रित पण आहे, 7,999 GST मध्ये आहे आणि सेपरेट फक्त कायद्यांचा मराठी इंग्लिश सोडलं, मराठी इंग्लिश GK GS जर सोडलं तर उरलेले कायदे पेपर 1 मध्ये बघा घटक 4 आणि 5 कायदे आहे आणि पेपर 2 पूर्ण अभ्यासक्रम असणारी ही बॅच आहे 4,999 GST मध्ये. सो विद्यार्थी मित्रांनो लगेच जॉईन करा कारण वेळ कमी असणार आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण माझा येईल आणि याची डिटेल सिरीज पण तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह सिरीज मी तुम्हाला देणार आहे. ती बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. काही अडचण असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. अदरवाईज ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली किंवा प्ले स्टोरवर इग्नाइट अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच परचेस करा. पुन्हा आपण भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.